नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आज मी मुहूर्तशास्त्रातील विवाह मुहूर्त ह्या विषयावरती बोलणार आहे. विवाह मुहूर्त म्हणजे केवळ चांगली तारीख निवडणे नसून तर तो दोन व्यक्तींच्या संयुक्त जीवनासाठी योग्य कालशक्ती किंवा योग्य कालावधी निवडणे होय. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक कार्याला योग्य वेळ असतो. योग्य वेळी केलेले कार्य स्थैर्य आणि सौख्य देते, तर अयोग्य काळात केलेले कार्य अडथळे, मतभेद आणि अस्थिरता निर्माण करू शकते. या व्हिडिओमध्ये आपण विवाह मुहूर्त ठरवताना पाहावयाचे सर्व शास्त्रीय घटक, त्यातील अपवाद, निषिद्ध काल, आपत्कालीन किंवा गौण मुहूर्त, तसेच चंद्रबल, ताराबल आणि लग्नबल यांचे महत्त्व सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ सर्वसामान्यांसाठी तसेच ज्योतिषाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा आहे. आजकाल विवाह करताना नाचण्या कुदण्यामध्ये वेळ जातो. विवाह उशिरा लागण्याची बऱ्याच ठिकाणी ही एक परंपराच झाली आहे. मुहूर्ताचा एक नुसता खेळ केला जातो. म्हणून आज मुहूर्त म्हणजे काय आणि मुहूर्त कसा पाहायचा असतो यावर मी 2 शब्द बोलणार आहे. सर्वात प्रथम कुंडली सुसंगती आणि चालू दशा पाहणे आवश्यक असते. कुंडली प्रतिकूल असेल तर उत्तम मुहूर्त देखील अपेक्षित परिणाम देत नाही. त्यानंतर मास, पंचांग, चंद्रबल, ताराबल आणि शेवटी लग्नबल यांचा विचार केला जातो. तिथीचे शास्त्रीय महत्त्व काय आहे ते सांगतो. तिथी ही चंद्राच्या स्थितीशी संबंधित असल्यामुळे विवाहासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिथीचे 5 प्रकार असतात: नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा. नंदा तिथी आनंद देणारे असतात. भद्रा तिथी स्थैर्य देणारे असतात. जया प्रगती देणारी आणि पूर्णा समृद्धी देणारी मानली जाते. विवाहासाठी सामान्यतः द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी या तिथी शुभ मानल्या जातात. रिक्ता तिथी म्हणजे चतुर्थी, नवमी, चतुर्दशी या तिथी टाळल्या जातात. या तिथींमध्ये संबंधांमध्ये तुटकपणा किंवा मानसिक अंतर होण्याची शक्यता मानली जाते. तिथीतील काही अपवाद आहेत. इथे एक महत्त्वाचा गोंधळ असा होतो, द्वादशी ही भद्रा वर्गातील शुभ तिथी आहे, परंतु पंचांगात आणखी एक भद्रा असते जे प्रत्यक्षात विष्टीकरण आहे. तिथीतील भद्रा शुभ असते, परंतु विष्टीकरण म्हणजे भद्राकरण हे अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे तिथी शुभ असली तरी करण तपासणे अत्यावश्यक होते. कधी कधी परिस्थितीमुळे रिक्ता तिथीतील विवाह करावा लागतो. अशा वेळी चंद्रबल, ताराबल आणि लग्नबल अत्यंत मजबूत असल्यास आणि परिहार केल्यास ती तिथी स्वीकारली जाऊ शकते. अमावास्या आणि पौर्णिमा सामान्यतः टाळतात, परंतु चंद्र शुभस्थानी आणि मुहूर्ताचे इतर घटक अत्यंत अनुकूल असतील तर काही परंपरांमध्ये अपवाद मान्य केला जातो. करण हे तिथीपेक्षा सूक्ष्म घटक आहे.
बव, बालव, कौलव, तैतील, गर आणि वणिज हे करण शुभ मानले जातात. विष्टीकरण, ज्याला भद्रा असेही म्हणतात, या काळात विवाह करणे टाळावे. मात्र भद्रा संपल्यानंतर त्याच दिवशी पुढील शुभ काळात विवाह करता येतो. सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सौम्य असलेले वार विवाहासाठी अनुकूल मानले जातात. मंगळवार आणि शनिवार टाळण्याची परंपरा आहे. परंतु इतर घटक अत्यंत अनुकूल असल्यास अपवाद स्वीकारला जाऊ शकतो. नक्षत्रांमध्ये रोहिणी, मृगशीर्ष, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा आणि रेवती हे विवाहासाठी विशेष शुभ मानले जातात. विवाह हा मनोमिलनाशी संबंधित असल्यामुळे चंद्राचे बल अत्यंत महत्वाचे असते. जन्मराशीतून गोचरीचा चंद्र लग्न कुंडलीतील पहिल्या, तिसऱ्या, 6व्या, 7व्या, 10व्या आणि 11व्या स्थानी असेल तर तो शुभ मानला जातो. 4था, 8वा आणि 12वा चंद्र टाळावा. जर चंद्र प्रतिकूल स्थानी असेल पण ताराबल आणि लग्नबल अत्यंत चांगले असेल तर हा परिहार करून मुहूर्त स्वीकारला जाऊ शकतो. अशा वेळी शिवपूजन, चंद्र मंत्र जप किंवा पांढऱ्या वस्तूचे दान, दूध, तांदूळ यांचे दान केले जाते. ताराबल जन्म नक्षत्रापासून मोजलेले संपत, क्षेम, साधक, मित्र, अतिमित्र तारा शुभ मानले जातात. विपत, प्रत्यारी आणि वध तारा किंवा नयदन तारा टाळले जातात. आपत्कालीन परिस्थितीत जर चंद्रबल आणि लग्नबल मजबूत असेल तर तारादोष परिहार करून विवाह करता येतो. मुहूर्तातील लग्न म्हणजे त्या विवाहाची जन्मकुंडली मानले जाते. लग्नेश बलवान असावा. सप्तम भाव पापग्रहांपासून मुक्त असावा. अष्टम भाव शांत असावा आणि शुक्र किंवा गुरु शुभ स्थितीत असावे. जर लग्न मध्यम असेल पण चंद्रबल आणि ताराबल चांगले असेल तर तो मुहूर्त स्वीकारता येतो. कार्यस्थळ विवाह मुहूर्त ठरवताना आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे कार्यस्थळाचा विचार. मुहूर्त हा केवळ तारीख आणि वेळ नसतो, तर तो ज्या ठिकाणी विवाह होणार आहे त्या स्थानानुसार ठरवला जातो. कारण प्रत्येक ठिकाणचा सूर्योदय, लग्न, राहुकाल आणि इतर कालमान वेगळे असते. एखाद्या शहरात दिलेला मुहूर्त दुसऱ्या शहरात तसाच्या तसाच लागू होईल असे नाही. त्याचवेळी एका ठिकाणी शुभलग्न असू शकते तर दुसऱ्या ठिकाणी राहुकाल किंवा वेगळे लग्न सुरू झालेले असू शकते. आजकाल डेस्टिनेशन वेडिंग किंवा परदेशात विवाह करण्याची प्रथा वाढलेली आहे. अशा वेळी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष विवाह होणार आहे त्या स्थानाचा देश, काल विचार करूनच मुहूर्त निश्चित करणे आवश्यक असते. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, मुहूर्त नेहमी विवाहाच्या स्थळानुसारच घ्यावा. आता अजून शुद्ध मुहूर्त म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. शुद्ध मुहूर्त म्हणजे ज्यावेळी विवाहासाठी आवश्यक असलेले सर्व प्रमुख घटक अनुकूल असतात आणि कोणताही मुख्य दोष उपस्थित नसतो. यामध्ये 3 स्तरांचा विचार केला जातो. पहिला स्तर म्हणजे पंचांग शुद्धी. तिथी, वार आणि नक्षत्र शुभ असावे. योग अनुकूल असावा
आणि त्यावेळेस विष्टीकरण म्हणजे भद्रा नसावी. दुसरा स्तर म्हणजे ग्रहशुद्धी. चंद्र जन्मराशीपासून अनुकूल स्थानी असावा. ताराबल मिळत असावे. अष्टमचंद्र नसावा आणि शक्यतो गुरु किंवा शुक्र अस्त नसावेत. तिसरा स्तर म्हणजे लग्नशुद्धी. मुहूर्तातील लग्न हे बलवान असावे. लग्नेश सक्षम असावा. सप्तम भाव पापग्रहापासून मुक्त असावा आणि अष्टम भाव शांत असावा. हे सर्व घटक एकत्र अनुकूल असतील तर तो शुद्ध मुहूर्त म्हणून मानला जातो. जर यापैकी एखादा महत्वाचा घटक प्रतिकूल असेल तर तो शुद्ध मुहूर्त नसून गौण किंवा आपत्कालीन मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तामध्ये अजून एक महत्वाचा भाग म्हणजे जो अनेकदा दुर्लक्षितही होतो तो मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. मुहूर्त म्हणजे फक्त 2 किंवा तासांचा काल नसतो. लग्न साधारणपणे 1.5 ते 2 तास चालते, परंतु संपूर्ण लग्नकाल समान प्रभाव देत नाही. लग्न सुरू होताना आणि संपताना तो काल संक्रमण अवस्थेत असतो आणि स्थैर्य कमी असते. त्यामुळे या सुरुवातीचा आणि शेवटचा भाग टाळला जातो. प्रत्यक्षात मुहूर्त म्हणजे त्या लग्नाच्या मध्यभागातील सर्वात स्थिर आणि दोषरहित काल निवडणे होय. हा काल साधारणपणे 10 ते 12 मिनिटांचा असतो. या काळात लग्न पूर्णपणे स्थिर झालेले असते आणि सप्तम भावावर त्याचा योग्य प्रभाव पडतो. याच कारणामुळे विवाहातील मुख्य विधी जसे की मंगलाष्टक आणि अक्षतारोपण या मर्यादित वेळेत करण्यास सांगितले जाते. म्हणून लक्षात ठेवा, मुहूर्त म्हणजे मोठा काल नसून त्या कालातील सर्वात शुद्ध आणि स्थिर क्षण निवडणे हेच मुहूर्तशास्त्राचे खरे महत्व आहे. म्हणूनच आपणा सर्वांना विनंती आहे की ज्योतिषाने काढून दिलेला मुहूर्ताचा काळ विवाहाच्या वेळेत अजिबात टाळू नका. त्याच वेळेत विवाह करावा. निषिद्ध काल गुरु अस्त शुक्र अस्त असताना विवाह टाळतात, कारण हे दोन्ही ग्रह विवाहकारक आहेत. खरमास काही परंपरांमध्ये अधिक मास, पंचक, राहुकाल, गुलिक आणि यमघंट हे काळ टाळतात. सिंहस्थ आणि विशेष निषिद्ध काल जेव्हा गुरु सिंह राशीत असतो तेव्हा त्याला सिंहस्थ काल म्हणतात. या काळात गुरु अग्नितत्व राशीत असल्यामुळे दाम्पत्य जीवनात अहंकार आणि मतभेद वाढण्याची शक्यता मानली जाते. त्यामुळे परंपरेनुसार या काळात विवाह टाळतात. मग अशा काळात विवाह का करतात? जीवनातील परिस्थिती नेहमी शास्त्रानुसार चालेलच असेही नाही. वय वाढणे, परदेश प्रवास, आरोग्य समस्या आणि सामाजिक कारणामुळे विलंब शक्य नसल्यास आपत्कालीन किंवा गौण मुहूर्त घेतला जातो. अशा वेळी किंवा मासापेक्षा चंद्रबल, ताराबल आणि लग्नबल यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. विष्टीकरण नसावा, राहुकाल टाळावा, परिहार म्हणून विष्णू प्रतिमा पूजन, गुरु किंवा नवग्रह शांती, ब्राह्मण भोजन, दान, दक्षिणा दान केले जाते. मुहूर्त ठरवताना एकाच घटकांवर निर्णय घेतला जात नाही. तिथी शुभ असली तर
तरी जर चंद्र अष्टम स्थानी असेल किंवा विष्टीकरण असेल तर तो मुहूर्त टाळावा लागतो. तसेच तिथे मध्यम असली तरी चंद्रबल, ताराबल आणि लग्नबल मजबूत असल्यास विवाह करता येतो. शास्त्राचा उद्देश विवाह थांबवणे नसून योग्य काल निवडून वैवाहिक जीवन अधिक स्थिर आणि मंगलमय करणे हा आहे. शुद्ध मुहूर्त उपलब्ध असल्यास तो घ्यावा, परंतु परिस्थितीमुळे विलंब शक्य नसल्यास चंद्रबल, ताराबल आणि लग्नबल यांचा विचार करून परिहारासह आपत्कालीन मुहूर्तही घेतला जाऊ शकतो. लक्षात ठेवा बंधू भगिनींनो, मुहूर्त दिशा देतो, ग्रह परिस्थिती निर्माण करतो, पण वैवाहिक जीवनाचे यश परस्पर समज, संयम आणि दोघांवर असलेल्या संस्कारांवर अवलंबून असते. अशाच शास्त्रीय आणि विश्वासार्ह ज्योतिष मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ शेअर करा. पुढील भागात आपण पाहणार आहोत विवाह मुहूर्तातील सर्वात मोठ्या चुका. माझा हा पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. धन्यवाद.